तर रामराम विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट इंपॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण जे ते रूल 136 चा जे ते डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहोत की जर तुम्ही बी फार्मसीला ऍडमिशन घेत असाल या वर्षी, पालक वर्ग जर या व्हिडिओ बघत असेल तर मोस्ट इंपॉर्टंट असणार आहे, तुमच्या विद्यार्थ्याला पण नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जे ते शेवटपर्यंत विद्यार्थ्यांनी पण बघा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो मोस्ट इंपॉर्टंट आहे, एक पण पार्ट मिस नका करू. जरी तुम्ही याआधी पण कोणत्या चॅनलवर हा व्हिडिओ बघितला असेल तरी बघा. ओके, खूप काही नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील. तर विद्यार्थी मित्रांनो, रूल 136 काय म्हणतो या कॅपराउंड मध्ये किंवा या सीईटी मध्ये जर तुम्हाला माहिती असेल की टोटल जे 4 कॅपराउंड होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, 4 कॅपराउंड होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यामध्ये जे तुम्हाला हा रूल जो इम्प्लिमेंट केला गेला आहे. ओके, म्हणजे रूल 136. आता हा काय मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की मी इथे जे ते कॅप 1 लिहिलंय, 2 लिहिलंय, 3 लिहिलंय आणि त्याच्यावरचे थोडेफार जे ते आकडे लिहिले. जर ज्यांना विद्यार्थ्यांना जर माहिती असेल तर वेल अँड गुड, ज्यांना नाही माहिती मी त्यांना सांगतो. ओके, तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड 1 मध्ये. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता की सगळ्यात आधी मी कॅपराउंड 1 डिस्प्ले केला आणि त्याच्यावर 1 लिहिलंय. ओके, कॅपराउंड 1 मध्ये जे ते 1 नंबरची कॉलेज जी पण तुम्ही टाकाल ना तर ती ऑटो फ्रीज राहील. ओके, तर याचं तुम्ही जे ते डिटेलमध्ये अनालिसिस करा. फॉर एक्झाम्पल, एक कॉलेजची लिस्ट तुम्ही बनवली, त्यामध्ये जे ते 20 कॉलेजेस ऍड केले आणि जी पण पहिल्या नंबरची कॉलेज असेल ती अशी टाका की 100% तुम्ही जिथे म्हणजे नंबर जर लागत असेल तर 100% तुम्ही ऍडमिशन घ्यायला तयार आहे. ओके, नाही तर मग तुम्ही अशी कॉलेज प्रेफरन्स 1 वर बिलकुल पण टाकू नका, कारण की ती जर तुम्हाला कॉलेज अलॉट होत असेल तर ती ऑटो फ्रीज होईल. ओके, म्हणजे तुम्ही नेक्स्ट कॅपराउंडसाठी नाही जाऊ शकत. जी कॉलेज लागली त्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल जर ती फर्स्ट कॅपराउंडची कॉलेज असेल आणि कॅपराउंड 1 मध्ये तुम्ही जर पार्टिसिपेट करत असाल तर. आता विद्यार्थी मित्रांनो, बोलूया सेकंड कॅपराउंड मध्ये. तर मी सेकंड कॅपराउंडच्या इथे जे ते 3 लिहिलंय, जेणेकरून तुम्हाला आता समजूतदार तुम्ही पण तुम्हाला पण माहिती पडून गेलं असेल की विद्यार्थी मित्रांनो, सेकंड कॅपराउंड मध्ये पहिले 3 कॉलेजेस जे पण तुम्ही टाकाल ना ते असे टाका की 100% तुम्ही जिथे ऍडमिशन घ्यायची इच्छा असेलच. ओके, कारण की जर फर्स्ट 3 कॉलेजेसपैकी एक जरी कॉलेज तुम्हाला लागते तर ती कॉलेज त्याप्रमाणे जे ते ऑटो फ्रीज होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो, आणि ना तुम्हाला जे ते नेक्स्ट कॅपराउंडसाठी जाता येईल. ओके, तर मागच्या वर्षापर्यंत खूप जास्त विद्यार्थी जे ते कंटिन्युअसली असे ऑटो फ्रीज जे ते बेटरमेंट करत राहायचे, त्यामुळे जे फर्स्ट कॅपराउंड सेकंड कॅपराउंडमध्ये खूप निग्लिजिबल जे ते सीट इनपुट होऊन जायची किंवा फिलअप होऊन जायचे. त्यामुळे सीईटीने हा नवीन रूल आणलाय विद्यार्थी मित्रांनो. तर पहिले 3 प्रेफरन्स असे टाका सेकंड कॅपराउंडसाठी, जिथे जर लागलं जरी तरी तुम्हाला अफसोस नाही राहणार की मला ही कॉलेज का भेटली. 100% गॅरंटी असेल ऍडमिशन घ्यायची तरच ती कॉलेज टाका विद्यार्थी मित्रांनो. आणि थर्ड कॅपराउंडमध्ये जसं की तुम्ही बघू शकता की पहिले 6 कॉलेजेस जे ते ऑटो फ्रीज होतील. ओके, म्हणजे पहिले 6 प्रेफरन्स 20 कॉलेजेस जर तुम्ही टाकत असाल ना, पहिले 6 प्रेफरन्स जे पण असतील त्यापैकी एक जरी कॉलेज अलॉट होत असेल, फॉर एक्झाम्पल 5व्या नंबरचं जर कॉलेज अलॉट झालं तर ते ऑटो फ्रीज होऊन जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागेल. ओके, आणि तेच जर तुम्हाला 7व्या नंबरचं 8व्या नंबरचं किंवा 9व्या नंबरचं कॉलेज अलॉट होत असेल तर मग तुमच्याकडे सगळे ऑप्शन अवेलेबल असतील, फ्रीज करायचं, नॉट फ्रीज करायचं किंवा मग बेटरमेंट करायचं. ओके विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इच्छा असेल की अजून नेक्स्ट कॅपसाठी जायचं तर त्या ठिकाणी तुम्ही जे ते बेटरमेंट करा. जी कॉलेज लागली त्याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल फ्रीज करा, किंवा मग जे ते पहिल्या जे पण मी तुम्हाला प्रेफरन्स वगैरे सांगितलं त्यानुसार जर अलॉट झाले असेल त्या पर्टिक्युलर नंबरवर तर ती कॉलेज ऑटो फ्रीज होऊन जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनात डाऊट येत असेल की त्या फर्स्ट कॅपचं सांगितलं, सेकंडचं सांगितलं, थर्डचं सांगितलं, पण यावर्षी 4 कॅपराउंड आहे ना, मग फोर्थ कॅपराउंडचं काय ते पण विद्यार्थी मित्रांनो मी सांगतो. ओके, जर फोर्थ कॅपराउंडमध्ये एक जरी कॉलेज तुम्हाला अलॉट होत असेल ना तर ती युअर विश असेल. ओके, म्हणजे तुमच्या इच्छेवर जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर घेऊ पण शकता किंवा नाही पण घेऊ शकत. ओके, डायरेक्टली इन्स्टिट्यूशन राऊंडसाठी किंवा स्पॉट राऊंडसाठी जाऊ शकता. मग त्या ठिकाणी जर वॅकन्सी असेल, कॅपराउंडचं सीट असेल, त्या ठिकाणी स्कॉलरशिप भेटेल किंवा मग पूर्ण फीस कॉलेजची तुम्हाला पे करावी लागेल. तर हे होतं काही इंपॉर्टंट रूल जे फार्मसीचे स्टुडंटला खूप जास्त इंपॉर्टंट आहे लक्षात घेणे. आणि विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओ जे ते खूप आणखी इंपॉर्टंट येणार आहे. ओके, जर तुम्हाला कॉलेजची लिस्ट हवी असेल तर नक्की जा डिस्क्रिप्शनमध्ये, कट ऑफ वाईज मी तुम्हाला लिंक अरेंज करून दिली, ती कशी ते आता बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर आता तुम्हाला एक पीडीएफ दिसते. ओके, यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कॉलेजेस दिसत आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघू शकता सफर विथ पियुष एज्युकेशन बी फार्मसी कॉलेज लिस्ट 2025 म्हणजे करंट इयरसाठी सर्व A to Z कॉलेज या पीडीएफ मध्ये कव्हर आहे. कॉलेजचा सिरियल नंबर तुम्हाला या पीडीएफ मध्ये भेटेल, कॉलेजचं नेम भेटेल, कॉलेजचा कोड भेटेल जो तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या वेळेस लागणार आहे, आणि त्यानंतर कॉलेजचे पर्सेंटाईल भेटतील. ओके, आणि त्याच बाजूला जे कॉलेजचं जे तुम्हाला लोकेशन वगैरे भेटेल विद्यार्थी मित्रांनो. तर ही सगळ्यात मेन आणि मोस्ट इंपॉर्टंट पीडीएफ, ही पीडीएफ जर तुमच्याकडे राहिली तर तुम्हाला जे ते सर्व काही रिसोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट इथेच भेटून जातील. ओके, म्हणजे शॉर्ट लिस्टिंग वगैरे किंवा कॉलेज फाइंड आउट वगैरे सर्व काही तुम्हाला इथे कट ऑफ नुसार मी तुम्हाला पीडीएफ अरेंज करून दिली. ओके, सगळ्यात पहिले जर टॉप कॉलेज बघाल तुम्ही बी फार्मसीचं तर ICT मुंबई आहे माटुंगाचं, तर सेकंड नंबरला बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, थर्ड नंबरला पुना कॉलेज ऑफ फार्मसी, फोर्थ नंबरला KM कुंदानी कॉलेज, त्याच्यानंतर श्री विले पार्ले केलवानी मंडल. ओके, अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या काही कॉलेजेस विथ कट ऑफ इथे बघायला भेटतील. ओके, सगळ्यात पहिलं कॉलेजचं कट ऑफ जे 99.87 गेला होता, त्यानंतर 99.4
99 बॉम्बे कॉलेजचा गेला होता. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुणा कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो 98.66 गेला होता. आणि अशाच प्रकारे जर तुम्ही खाली जाल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला कॉलेजची कट ऑफ कमी होताना दिसतील. ओके, जर तुम्ही सगळ्यात खालचं कॉलेज बघाल तर 1% पण कॉलेज अवेलेबल राहतं. म्हणून ज्यांना शंका असेल, कुशंका असेल मनामध्ये की दादा आम्हाला कमी पर्सेंटाईल बी फार्मसीला ॲडमिशन भेटेल का, हो विद्यार्थी मित्रांनो नक्कीच भेटेल. ही PDF फक्त तुमच्या हाताशी राहू द्या. ओके, आणि इथे तुम्हाला जसं की बघू शकता विद्यार्थी मित्रांनो जे पण ऑटोनॉमस कॉलेजेस आहे किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस त्यांना आपण येलोमध्ये हायलाईट केलं. ओके, जेणेकरून तुम्हाला जास्त अंकी माहिती पडेल. तर हे बघा टोटल जे ते 400हून जास्त म्हणजे 434 कॉलेजेस या PDF मध्ये ॲड आहे. ओके, तर नक्कीच तुम्ही या PDFचा यूज करा. ओके, इथे तुम्हाला आपली काउन्सिलिंगची पण इन्फॉर्मेशन भेटून जाईल, त्यानंतर यूट्यूबची पण हायपर लिंक भेटून जाईल आणि सर्व काही रिसोर्सेस यामध्ये तुम्हाला भेटून जातील. तर या PDFला जर डाउनलोड करायची असेल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण अवेलेबल आहे. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केलं तर नक्कीच आम्ही तिथे ही PDF तुम्हाला शेअर करून देईल. फक्त टाका की पियुष भाई आय वॉन्ट युअर बी फार्मसी कॉलेज लिस्ट. अँड गाईज सेकंड मोस्ट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ इज आवर पर्सनल काउन्सिलिंग. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल बी फार्मसीसाठी, बरेचसे मुलं मी तर म्हणतो यार सगळ्यात जास्त काउन्सिलिंग जे ते आपल्या चॅनलवर बी फार्मसीची चालते. ओके, इंजिनिअरिंगपेक्षा बी फार्मसीची काउन्सिलिंग आपण जास्त करतो. तरी ते बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बी फार्मसीमध्ये जे ते आपण तुम्हाला परफेक्ट कॉलेजची लिस्ट देतो. ओके, कॉलचा अनलिमिटेड सपोर्ट राहतो, मेसेजचा अनलिमिटेड सपोर्ट राहतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 24/7 जे ते तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन्स वगैरे चालतात. ओके, अवेलेबल असतात तुमच्याकडे सगळे नंबर वगैरे अवेलेबल असतात. मीटिंग्स वगैरे आम्ही तुमच्या वेगवेगळे अरेंज करतो यूट्यूब गुगल मीटवर, झूम मीटवर. ओके, आणि याची प्राइस तुम्ही जर विचार करत असाल की दादा इतके सगळे फीचर्स खूप जास्त फीचर म्हणजे प्राइस असेल तर हे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल फक्त 499 रुपीज याची कॉस्ट आहे. ओके, याची खरी प्राइस जी ते 1499 होती म्हणजे 1500 रुपये लगभग. पण आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल डिस्काउंट दरवर्षी फार्मसीची काउन्सिलिंग करतो. या वर्षाच्या मुलांसाठी थोडं आणखी जास्त जे स्पेशल बॅच आहे कारण की आपले जे 10,000 सबस्क्रायबर याच बॅचमध्ये कंप्लीट चालले आहेत. ओके, सो त्यासाठी मी हा डिस्काउंट जारी केला. तर नक्कीच एनरोल करा आणि काउन्सिलिंगमध्ये आता एनरोल. त्यासोबत एक्स्ट्रा बेनिफिट्स जर तुम्हाला बघायचे असतील तर स्पेशल कॉलेजची लिस्ट बनवून भेटेल, पर्सनल काउन्सिलर भेटेल, 24/7 हेल्प भेटेल, लाईव्ह सेशन भेटेल, अनलिमिटेड गायडन्स भेटेल, डॉक्युमेंटची गायडन्स भेटेल, काय राऊंडचा गायडन्स भेटेल, ऑप्शन फॉर्म फिलिंगचा गायडन्स भेटेल, स्कॉलरशिपचं गायडन्स भेटेल, पेड मटेरियल जे पण असतील ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हर केले जातील, ते पण फक्त 499 रुपीजमध्ये. ओके, तर नक्कीच या ऑफरचा फायदा घ्या. मला पर्सनल काउन्सिलिंगसाठी व्हॉट्सअपवर मेसेज करा की हाय पियुष भाई आय वॉन्ट टू एनरोल इन युअर काउन्सिलिंग. बस आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच.